चाकण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तळेगाव आणि मुंबईकडून आणि चाकण औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या वाहनांना सोयीस्कर ठरणारा म्हाळुंगे बिरदवडी ते पुणे नाशिक रोडला मिळणारा हा रस्ता, या रस्त्याच्या आणि पुणे नाशिक महामार्गाच्या चौकामध्ये एक मोठा खड्डा रस्त्यामध्ये आहे, तसाच आहे. तो अद्यापही कुठल्याही प्रशासनाने बुजवला नाही. या ठिकाणी या खड्ड्यामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी मोरी असून ती मोरीला कुठल्याही प्रकारचं चेंबर बसवण्यात आलेलं नाही. ते स्टील आहे, तेही ओपन आहे. आणि या खड्डा दर्शवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा एक बॅनर ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे हा धोकादायक जो खड्डा आहे हे बुजवण्याची खूप गरज आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की काय परिस्थिती आहे आणि किती दिवसापासून आहे, तुम्ही काय तक्रार वगैरे केली का याबाबत? MIDCकडे जाणारा हा रस्ता, ह्या रस्त्याने आंबेठाण, वरळे, सावरदरी, भांबोली हे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि शासनाने यावर भरमसाठ पैसे टाकून सुद्धा हा खड्डा जसेच्या तसाच आहे. गेल्या 15 दिवसामध्ये साधारण 20-20 तास ट्रॅफिक जाम झालं होतं, पूर्ण चाकण जाम झालं होतं. त्यानंतर MIDCकडे येणारे आणि पुण्याकडे नाशिककडे जाणारे सर्व रस्ते जाम झाले असून शासनाचं आणि प्रशासनाचं दोन्हींचं पण याच्याकडे दुर्लक्ष आहे. तर याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी. नक्कीच नागरिकांच्या भावना खूप तीव्र आहेत. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया या खड्ड्याबाबत तुम्ही काही कुठं फॉलोअप घेतलेला आहे का? हा रस्ता जेव्हापासून हा चौकाचं काम झालं आहे त्यावेळेस आम्ही त्या अधिकाऱ्यांना म्हणलो होतो आज तुम्ही खड्डा बुजवणार आहे का, तर त्यावेळेस त्या अधिकारी म्हणले आम्ही हा खड्डा बुजवणार आहे. पण अद्यापसुद्धा त्या अधिकाऱ्यांनी खड्डा बुजवला नाही. परंतु इथं जो बोर्ड दिसतो आहे हा पोलीस शासनाचा आहे, पोलिसांच्या सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. इथे एक पोलीस चौकीसुद्धा आणून उभी केलेली आहे, परंतु या खड्ड्याची कुणी दखल घेतली नाही. आत्तापर्यंत अनेक गाड्याला ठोकलेले आहेत, 4 व्हीलर असं 2 व्हीलर असेल. ज्यावेळेस ट्रॉफिक जॅम होती त्यावेळेस ह्या खड्ड्याचा त्या ट्रॉफिकचा ह्या खड्ड्यामुळे जास्त अडचण होती. इथं 2 व्हीलरवाले असतात, हे ढाळ आहे, त्या ढाळाने येऊन इथं सुद्धा काही गाड्या ॲक्सिडेंट होतात. परंतु शासनाने असं काही काम करतात की सगळं काम करतात. म्हणतात ना म्हणे हाती जातो पण शिपूट राहतो, हे तर त्या प्रकार आहे. शिपूट राहिलेले हे शिपूट त्वरित काम करावं. आता पावसाळ्याचे दिवस येणार आहे, पावसामध्ये इथं पाणी भरपूर प्रमाणात चेंबर होतं, चॉकअप होतं. त्याचप्रमाणे इथं हा DP आहे, त्या DPचं सुद्धा त्यांनी स्थलांतर केलं पाहिजे. तुम्ही त्या DPची अवस्था बघितली तर दगडी वगैरे सगळं आम्हीतला माल काढलं तसं तिथं पडलेलं आहे. हे त्वरित शासनाने काम करून घेतलं पाहिजे. याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण आणि ट्रॅफिकचं प्रमाण हे इथं वाढतं. नक्कीच हा जो खड्डा आहे हा खूप धोकादायक खड्डा आहे. हा खड्डा तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे, कारण रात्रीच्या अंधारामध्ये किंवा पावसाच्या पाण्यामध्ये हा खड्डा दिसणार नाही. यामध्ये जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.